मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून निर्णयावर शिक्कामोर्तब, विरोधकांना फायदा होईल तिथं महायुतीत लढण्याचा निर्धार। ठाण्यात भाजपासोबत युती करायची की नाही, सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना, तर पुणे पिंपरीत भाजपाकडून सबळाचा नारा। राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेनाही स्वतंत्र लढण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढायला पाहिजे। चेनी तलांसमोर मी माझी भूमिका मांडली, पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करू, भाई जगतापांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट। राज ठाकरेंच्या आई मधुवंती ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर। धनंजय मुंडेंचं गोपीनाथ मुंडेंचा खरा वारसा चालवतायत। पंकजा मुंडे राजकीय वारसदार नाहीत, करुणा मुंडेंचा मोठा दावा। रवींद्र धंगेकरांकडून व्यावसायिक निलेश नवलखांचा व्हिडिओ शेअर। मुरलीधर मोहोळ यांच्यामुळे माझं नुकसान झालंय, आम्ही रवींद्र धंगेकरांसोबतच, व्यावसायिकाची प्रतिक्रिया धंगेकरांकडून पोस्ट। पुणे भाजपच्या नेत्यांची रवींद्र धंगेकरांविरोधात फडणवीसांकडे तक्रार। युतीत बेबनाव निर्माण करण्यासाठी पाठवलेल्या काँग्रेसचा एजंट धंगेकरांवर आरोप, कारवाई होणार का याकडे लक्ष। कोठारेंच्या काहीतरी व्हिडिओ हाती लागला असावा, म्हणूनच ते मोदी भक्त झाले असावे। अविनाश जाधवांकडून महेश कोठारेंचा लाचार असा उल्लेख। अपघात प्रकरणात अडकलेल्या सुनबाईंना कोठारे वाचवतायत। महेश कोठारेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपचं कौतुक केल्यानंतर किशोरी पेडणेकरांचा निशाणा। अमरनाथमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं महिलेचा मृत्यू। वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। सिव्हिल सर्जन कैलास पवार प्रकरणाची चौकशी करणार। माधुरी हत्तीनीसाठी प्रस्तावित केअर सेंटरसाठीचे परवाने 20 दिवसात सादर करा, उच्चस्तरीय समितीचे नांदी मठ आणि संबंधितांना निर्देश। 29 नोव्हेंबरला पुढील सुनावणी। ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ पद्मभूषण एकनाथ चिटणीस यांचं वयाच्या 101व्या वर्षी निधन। देशाच्या खेडोपाड्यामध्ये टीव्ही पोहोचवणारा किमयागार हरपला।